रात्री मोठमोठ्याने ओरडत होती शेळी, दोन तरुणांना जागीच अटक. इतकी विकृती येथे कुठून? पुढे ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. पुण्याची ती रात्र नेहमीसारखी शांत नव्हती. अंधारातही काहीतरी अस्वस्थ हालचाल जाणवत होती. रस्ते मोकळे होते, घरे झोपेत होती, पण एका कोपऱ्यातून येणारा आवाज झोप मोडणारा होता. वारंवार तीव्र अस्वस्थ करणारा. शेळी ओरडत होती इतकं मोठ्यानं, इतकं वेदनादायक की ऐकणाऱ्याचं काळीच थरथर कापावं. लोक खिडक्यातून डोकावले, कुणी पडदे हलवले, कुणी मोबाईलचा टॉर्च लावला, पण काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. फक्त आवाज आणि त्या आवाजामागे दडलेली भीती. हा साधा आवाज नव्हता, तो इशारा होता काहीतरी चुकीचं घडत असल्याचा. पण अशी विकृती, असा थरार. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहिले, हे इथे असं कसं काय, कशासाठी? रात्र पुढे सरकत होती, आवाज थांबत नव्हता, उलट वाढत चालला होता. मध्येच दुचाकीचा मंद आवाज, घाईघाईची हालचाल. त्या ओरडण्यामागे फक्त वेदना नव्हत्या, त्यामागे एक प्लॅन होता, विचारपूर्वक आखलेला, शांततेचा फायदा घेतलेला. लोक झोपेत असतील, कुणी पाहणार नाही, कुणी ऐकणार नाही, अशीच धारणा. पण पुण्याची रात्र जागी होती. काही मिनिटात कुजबूज वाढली, दारं उघडली गेली. कुणी जवळ गेलं नाही, पण सगळे ऐकत होते. तो आवाज कुठून येतोय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. अंधारात दिशा कळत नव्हती, पण भीती स्पष्ट होती. अचानक हालचाल थांबली. दुचाकीचा आवाज थोडा वेगवान झाला, जणू कुणीतरी पळ काढण्याच्या तयारीत. आणि त्या क्षणी सगळं बदललं. रस्त्याच्या टोकाला दिवे लागले, आवाज आले, गोंधळ उडाला. आणि जे घडत होतं ते आता लपून राहणारं नव्हतं. लोकांनी पाहिलं, घाई, गोंधळ, पकडापकड. काही क्षणातच सगळं स्पष्ट होऊ लागलं. जी शेळी ओरडत होती ती केवळ वेदनेत नव्हती, ती चोरीचा भाग होती. ज्यांनी हा प्लॅन आखला होता त्यांना वाटलं होतं रात्र आपली आहे, पण त्यांना कल्पना नव्हती की हीच रात्र त्यांचा खेळ खल्लास करेल. जागेवरच पकड झाली. अंधारात लपवलेली विकृती उजेडात आली. पुणे हादरलं, लोक स्तब्ध झाले. इतक्यासाठी? असं कसं? प्रश्नांवर प्रश्न. शेवटी सत्य समोर आलं. रात्री मटन पार्टीचा बेत आखून शेळी बोकड चोरी करण्याचा अजब प्लॅन. शांततेचा गैरफायदा घेऊन वेदनेचा सौदा. पण शेळीच्या ओरडण्याने सगळं बिघडलं. ती रात्र पुणे कधीही विसरणार नाही. कारण त्या एका आवाजाने चोरी थांबली, उघडी पडली आणि दोन तरुणांना जागीच अटक झाली.